बघू शकताय मस्त अशी मी कोबी आणलेली आहे, पाव किलोला थोडी जास्त होती आणि मस्त अशी कट करून ठेवलेली आहे बघा. आता पुन्हा डब्यामध्ये भरून ठेवूया. हे बघा किती छान अशी मस्त कोबी आहे. तर मस्त मी कट करून घेतलेली बारीक आणि आता डब्यामध्ये भरून ठेवूया आपण बघा. तर बघा बघू शकता आता इथं मी असा प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे. त्या डब्यामध्ये भरून आपण ठेवूया, म्हणजे सकाळीच काय होतं सुनबाईला मग पटापट असं कापलेलं असलं ना तर मग पटापट सुनबाई स्वयंपाक अशी पटापट बनवते. सगळं असं कटिंग करून ठेवलं ना आपण, कोबी कोथिंबीर साफ करून मिरच्या, मग काय होतं सुनबाई पटापट मग कापायची गरज नाही. मग पटकन मग सुनबाई काय करतात, भाज्या पटापट मग फोडणी देऊन घेतात. त्यामुळे बघा आता मी असं मस्त इथं बघा असं प्लास्टिकचा डब्बा आहे. त्या डब्यामध्ये मी भाजी अशी मस्त भरून कोबीची भाजी अशी आपण फ्रीजमध्ये ठेवूया बघा. तर बघा बघू शकता अशी मस्त इथंच बघा अशी मस्त हिरवीगार कोथिंबीर आहे आणि मी चांगली साफ करून धुवून मस्त चाळणीमध्ये चाळून पाणी गाळण्यासाठी ठेवलं होतं. तर ती पण बघा मी आता एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये बघा तसं छोटासा डब्बा आहे, त्या डब्यामध्ये आपण मस्त भरून ठेवूया. तर बघा बघू शकता की ते मस्त हिरवीगार कोथिंबीर आहे. तर आपण ह्या डब्यामध्ये आता भरून ठेवू, छान अशी बारीक कट करू आणि कट केल्याच्या नंतर भरून ठेवू. तर बघू शकता माझ्याकडे चाकू पण नव्हता आणि धार नव्हती, दोन चार चाकू आहे. तर धारच नव्हते तर मी आता बघा नवीन चाकू आणलेला आहे. तर नवीन चाकूला मस्त आपलं पटापट चिरल्या गेलेले आहे. तर त्याला बघू शकता आपण आता कोथिंबीर पण बारीक मस्त चिरून घेऊया आता. तर बघा बघू शकता किती मस्त अशी कोथिंबीर आहे आणि गावरान कोथिंबीर किती छान वास येतोय कट केल्याच्या नंतर. तर बघू शकता किती मस्त अशी बारीक आपण कट करून घेतलेली आणि इथं पण आपण डब्बा भरून ठेवणार आहे बघा कोथिंबीरचा. म्हणजे कोथिंबीर पण चिरायची गरज नाही सुनबाईला, सगळं असतं मस्त आपण हे करून घेतलेलं आहे बघा. बघू शकताय हे बघा आणि तसं मस्त पण डब्बा झाकण लावून असं मस्त आपण ठेवलेलं आहे. इथं कोबी चिरून ठेवली, इथं कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे आणि हे फ्रीजमध्ये ठेवले इथं म्हणजे 2-3 दिवस पण काय आपलं खराब होऊ शकत नाही. त्यामुळे आपण असं मस्त कट करून घेणार आणि डबे भरून पॅकिंग करून ठेवत असते. तर बघा इथं मी पुन्हा मेथीची भाजी आणलेली आहे आणि मेथीची भाजी आपण आता साफ बीप करून ती पण थैलीमध्ये बांधून ठेवली प्लास्टिकच्या, म्हणजे ती पण खराब होत नाही 2-3 दिवस, बिलकुल पण खराब होत नाही भाजी. आज मस्त अशी कोवळी भाजी, अजिबात सफेद वगैरे काहीच नाही याच्यावरती. तर आणि तेच बघा मी पालकची भाजी पण आणलेली आहे आणि पालकची भाजी पण आपण मस्त साफ करून चिरून बिरून ठेवणार आहे. तर बघा किती हिरवीगार आहे अशी पालकची भाजी पण. तर बघू शकता पालकची भाजी पण मस्त अशी हिरवीगार आहे. हे बघा किती छान आहे. अशा मस्त आपण भाज्या साफ बीप करून ठेवल्या ना तर बिलकुल पण खराब होत नाही. आणि एवढ्या तर पालेभाज्या महाग आहे ना, मुंबईमध्ये खूपच महागे बरं का पालेभाज्या. आणि एकदम सुकी भाजी, काही ओल्ली वगैरे काहीच नाही आहे. हे बघा सोडली तर किती मस्त अशी सुकी भाजी आहे का, बिलकुल पण ओल्ली नाही काही नाही. मस्त आपण आता ही पण साफ करून आणि याच्यामध्ये कट करून ठेवूया फ्रीजमध्ये. तर बघू शकता अशी मस्त भाजी बारीक चिरून घेतलेली आहे. आणि चला आता सगळीच भाजी आपण मस्त चिरून घेऊया. आज काही गुरुवारचं काही मटण मच्छी नसते बरं का, आमचा मुलगा खात नसल्यामुळे आपण गुरुवारी सगळ्या भाजीपालाच असतो आपल्याकडं. तर हे बघा बघू शकते भाजी अशी कट केली. तर आता सगळी भाजी आपण कट करून घेऊया चला. तर हे बघा आता इथं ती पालकची भाजी मस्त साफ करून घेतली आणि बारीक छान अशी चिरून पण घेतलेली आहे. आता बघा इथं मी ही पण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अशी मी टाकून आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे 4-5 दिवस आपल्या भाज्या अशा खराब वगैरे होत नाही बरं का. एकदम सुकी भाजी होती, ओली भाजी नाही आहे, त्यामुळे खराब होण्याचा प्रश्नच नाही. तर सुक्या भाज्या खराब होत नाही आणि ओल्या भाज्या खराब होतात ठेवल्याच्यानंतर. तर त्यामुळे बघा आता अशी मस्त भाजी हे बघा ही पण आता भाजी मस्त अशी बांधून आपण ठेवणार आहे फ्रीजमध्ये. हे बघा बघू शकता. तर बघा आता राहिली मेथीची भाजी. आता बघा मेथीची भाजी अशी मस्त आपण सोडून घेऊया.
तर हे बघा मेथीची भाजी अशी मस्त आपण, ती पण सुक्की बरं का भाजी, ती पण काय खराब वगैरे भाजी नाही आहे, एकदम सुकी भाजी आहे. तर बघू शकते आपण, ती पण आता साफ करून आणि पिशवीमध्ये बांधून ठेवूया. बघा तर मेथीची, शेपूची भाजी, पालकची भाजी झाली, कोबी झाला, कोथिंबीर झाली आणि आता राहिली मेथीची भाजी. मेथीची भाजी झाल्याच्या नंतर पुन्हा आपण एकदा एक भाजी बघूया. आता हे बघू शकता कशी मस्त भाजी आहे हिरवीगार. काल पण मी आणली होती भाजी, कालच्या व्हिडिओमध्ये होते बघा मेथीची भाजी. आज पुन्हा मी मेथीची भाजी साफ करून ठेवणार आहे, म्हणजे आपल्या घरात काही नसलं तरी काम आहे ते पटकन असे. तर चला आपण ती पण भाजी साफ करूया. तर बघू शकता आता ही पण भाजी मी मस्त अशी साफ करून ठेवलेली आहे. आणि आता पालकची भाजी नेली सुनबाईनं बनवण्यासाठी. तर बघा आता पंख्याचा आवाज येतोय का नाही माहिती नाही याच्यामध्ये. तर बघू शकता आपण इथे मस्त अशी भाजी साफ केली. तर आता ही भाजी पण आपण या थैलीमध्ये बांधून ठेवणार आहे प्लास्टिकच्या. तर बघा बघू शकता अशी मस्त भाजी आपण साफ करून ठेवलेली आहे. म्हणजे भाजी साफ केल्यानंतर काय होतं आहे, पटकन सुनबाई मग स्वयंपाक बनवून खाली हे करायचं असते. त्यामुळे आपण अशा मस्त भाज्या वगैरे साफ वगैरे करून सगळं ठेवतो फ्रीजमध्ये. आणि 8 दिवस तरी भाजी खराब होऊ शकत नाही बरं. काही अशी ठेवली ना थैलीमध्ये 8 दिवससुद्धा भाजी अशी खराब होऊ शकत नाही. तर बघा इथं आहे कोथिंबीर, इथं आहे कोबी आणि इथं आहे मेथीची भाजी. आता पालकची भाजी नेली सुनबाईनं करायला घरामध्ये. तर चला आता आपण काम करतो आहे बसल्या आता त्याला सुनबाईकडे देते आणि व्हिडिओ इथं बंद करते. कसा वाटला व्हिडिओ आपला भाजी साफसफाईचा तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये. बाय बाय.